फ्रीजमध्ये 1 ते 2 महिने टिकणारं मसाल्याचं वाटण आपण करणार आहोत. हे मसाल्याचं वाटण एकदा करून ठेवलं तर हे 2 महिने डीप फ्रीजरमध्ये आरामशीर राहतं. मग तुम्ही झटपट कोणतीही ग्रेव्ही, मग चिकन असो, अंडे असो किंवा पनीर असो, कोणतीही ग्रेव्ही पटकन बनवू शकतात. चला तर बघूयात ही वाटणची रेसिपी आपण कशी बनवणार आहोत ते. इथे घेतलेला आहे 1 किलो कांदे, जे मी बारीक कापून घेतलेले आहेत. त्यानंतर घेतलेला आहे खडा मसाला. यात आहे लवंग, काळी मिरी, दालचिनी, बडीशोप, त्याचबरोबर आहे धने आणि जिरं, अद्रक, लसूण, सुकं खोबरं आहे, टोमॅटो आहे आणि 4-5 हिरव्या मिरच्या आहेत. आता सर्वात आधी कढईमध्ये मी तेल टाकणार आहे आणि तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये मी टाकत आहे कांदा. आणि कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण फ्राय करणार आहोत, कारण हे वाटण आपण फ्रीजमध्ये स्टोअर करणार आहोत. त्यामुळे कांदा आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. इथे पूर्ण 1 किलो कांदा मी वापरलेला आहे. तुम्ही कमी सुद्धा इथे वापरू शकतात. ही ग्रेव्ही सुद्धा मला कमीत कमी 20 ते 25 दिवस गेलेली आहे. तर तुम्ही बघू शकतात एकदम मीडियम फ्लेमवर कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी फ्राय करून घेतला आहे. आणि हा ग्रेव्हीचा मसाला एकदा केला की टेन्शन राहत नाही, झटपट भाज्या बनतात. जर तुम्ही वर्किंग वुमेन असाल तर तुमच्यासाठी ही रेसिपी खूप खास आहे. आता कांदा चांगला फ्राय झाला की मी तो काढून घेतला आहे. आता परत सेम ऑइलमध्ये मी टाकत आहे सगळं खडा मसाला. आणि खडा मसाला सुद्धा आपण 2 ते 3 मिनिटं भाजून घेणार आहोत. त्याचबरोबर टाकलेला आहे लसूण आणि अद्रक, हिरव्या मिरच्या, हे पण थोडंसं भाजून घ्यायचं आहे. आता ह्यात टाकत आहे सुकं खोबरं. आणि सुकं खोबरं टाकून खोबरं पण आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे. तुम्ही बघू शकतात हे व्यवस्थित मी भाजून घेतलं आहे. सगळ्यात शेवटी टाकला आहे टोमॅटो पण आपण चांगला शिजून घेणार आहोत. त्यानंतर हा सगळा मसाला थोडासा आपण गार करणार आहोत. गार झाला की कांदा आधी मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घ्यायचा आहे. कांदा बारीक झाला की हे सगळं जिन्नस आपण आता मिक्सरला टाकून ग्राइंड करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित आपण हे ग्राइंड करायचं आहे. आता हा सगळा मसाला मी थोडासा गार करणार आहे. गार करून हा मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ची पेस्ट रेडी करून घेऊयात. पेस्ट रेडी झाली की कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल गरम केल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो केलेली आहे. ते ह्यामध्ये टाकत आहे थोडंसं वाटण, कारण तेल थोडं जास्त गरम आहे. ह्यामध्ये मी आता सुके मसाले टाकणार आहे. जर तेल खूप गरम असेल तर सुके मसाले तेलात टाकला लगेच जळतात. म्हणून थोडंसं वाटण टाकून फ्राय केलं की आता सुके मसाले टाकायचे आहेत. तर लाल मिरची घेतलेली आहे. तर वाटण हे जास्त प्रमाणात आहे म्हणून मसाले पण जास्तच घ्यायचे आहेत. त्यावर घेतले आहे धना जिरा पावडर, हळदी पावडर, महाराष्ट्रीयन काळा मसाला. तुम्ही तर कोणताही दुसरा मसाला वापरू शकतात. आणि हे सुखे मसाले 2 ते 3 मिनिटं मी व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे. सुके मसाले व्यवस्थित फ्राय झाले की त्यामध्ये मी टाकत आहे वाटण, जे मिक्सरला मी ग्राइंड करून घेतलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. यावर मी झाकण ठेवणार आहे आणि स्लो गॅसवर हे वाटण मी चांगलं तेल सुटेपर्यंत फ्राय करणार आहे. वाटण व्यवस्थित 15 ते 20 मिनिटं फ्राय करून घ्यायचं आहे, कारण आपण हे स्टोअर करणार आहोत. तर त्या हिशोबाने आपल्याला हे व्यवस्थित फ्राय करायचं आहे. तुम्ही बघू शकतात छान साईडनी मस्तपैकी तेल सुटत आहे. अशाच प्रकारे वाटण आपल्याला चांगलं फ्राय करायचं आहे. मध्ये मध्ये हे मी हलवत होते नाही तर हे खाली लागू शकतं.
अजून 2 ते 3 मिनिटे हे व्यवस्थित मी फ्राय करणार आहे। चला आता मंडळी, इथे आपला ग्रेव्ही मसाला रेडी झालेला आहे। ह्यापासून तुम्ही चिकन मसाला, अंडा मसाला, शेव भाजी किंवा इतर कोणतीही ग्रेव्हीची भाजी झटपट बनवू शकतात। तर रेसिपी घरी जरूर ट्राय करा। व्हिडिओ कोणताही करणार तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नवमीच किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद।